चांगल्यापासून बांधापर्यंत सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलेला नौका व्हिडिओ तुम्हाला सर्वांच्या आवडत्या व्हिडिओ चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला. जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येक सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर 1 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा बाजारभाव. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर हे प्राप्त करूया की 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा दर. तर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं अचूक उत्तर हे प्राप्त करायचं असेल तर याच्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो. या ठिकाणी पाहावया सतत. जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे. जो सवाल ज्या पद्धतीनं सध्या तुमच्या मनात उपस्थित झाला आहे त्याच पद्धतीने हा सवाल माझ्याही मनात उपस्थित झाला आहे. आणि खरं सांगतो चांद्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येक कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय की 1 तारखेनंतर आता किती वाढू शकतो देशात कांद्याचा बाजारभाव. चला तर मग आपल्या मनातील या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर प्राप्त करूयात की 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा भाव. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची पातळी ती कांद्याची दर पातळी ही सध्याच्या कंडिशनला 700 रुपये प्रति क्विंटल पासून 1100 रुपये प्रति क्विंटल आहे. अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनी हा प्रश्न विचारलाय की 1 तारखेनंतर मग देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा किती वाढू शकतो. जर आपण सर्वांनी बघितलं तर 1 तारखेनंतर कांद्याची दर पातळी कशावर ठरणार आहे. तर 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी किती राहणार आणि 1 तारखेनंतर कांद्याचा पुरवठा किती राहणार. जर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये गॅप निर्माण झाला तर 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात तेजी येणार. मग पहिल्यांदा हे समजून घेऊया की 1 तारखेनंतर मागणी व पुरवठा हा कशा पद्धतीने राहणार. तुम्हाला सांगतो 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा पुरवठा हा आपल्याला वाढत जाताना दिसणार आहे. पण हा जो पुरवठा असणार आहे तो मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी 1 तारखेनंतर कमी दिसणार आहे. याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण काय तर याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण हे आहे की यंदाच्या वर्षी देशामध्ये कांद्याचं उत्पादन हे तब्बल 11% घटले आणि याच्यामुळे 1 तारखेनंतर आपल्याला कांद्याचा पुरवठा जरी वाढताना दिसला तरी 1 तारखेनंतर जो कांद्याचा पुरवठा असणार आहे तो मागच्या वर्षीपेक्षा 15 ते 20% कमी असणार आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट कोणती आहे मागणीची. तर तुम्हाला सांगतो अल निनोबद्दल स्पष्टता आल्यामुळं खरीप व रब्बी हंगाम जो भविष्यात येणार आहे त्याच्यामध्ये कांद्याचं उत्पादन हे 101% कमी होणार आहे आणि याच्यामुळं चांगल्या कांद्याची खरेदी 1 तारखेनंतर व्यापारी सरकार व त्या ठिकाणी इतर जे खेडूत व्यापारी त्यांच्याकडून वाढणार. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की सामान्य कास्तकार बांधव सुद्धा भविष्यात तेजी येणार म्हणून कांद्याची विक्री जास्त प्रमाणात करणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये 1 मे नंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्या 100% गॅप हा निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे हा गॅप कांद्याच्या दराला 100% तेजी प्रदान करणार आहे. याच्यामुळे कांद्याचा जो बाजारभाव असणार आहे तो 200 ते 300 रुपयानं वाढणार आहे आणि कांद्याची दर पातळी ही जी आपल्याला 700 ते 1100 दरम्यान दिसत आहे ती 1000 ते 1500च्या दरम्यान पोहोचताना दिसू शकते. जर अनुकूल परिस्थिती आली तर मेचा शेवट कांदा बाजारभाव 1700-1800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत सुद्धा करताना दिसू शकतात. पण जर सध्याची ही अपडेट बघितली आणि जे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की 1 तारखेनंतर 200 ते 300ची तेजी आपल्याला कांदा भावात दिसणार आणि कांद्याची दर पातळी 1000 ते 1500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचणार. आता प्रश्न पडतो इथं विक्रीचा. तर तुम्हाला माझा सल्ला आहे की तुम्ही काय करा या ठिकाणी
जो लो क्वालिटीचा कांदा आहे, छोटासा कांदा आहे आणि जो जोड कांदा आहे, जो की जास्त काळ टिकणार नाही, असा कांदा विक्री करून टाका या तेजीमध्ये आणि शिल्लक असणारा कांदा जुलै ऑगस्टसाठी ठेवून द्या. त्यामुळे तुम्हाला तिप्पट ते चौपट या ठिकाणी फायदा हा होऊ शकेल. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याची दर पातळी ही कशी राहणार, याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती आहे की बाबा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याबाबतीत कोणतीही अपडेट जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा शेती मित्र हे आवडतं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत माझ्या तमाम शेतकरी मित्रांचे, कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्या हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त.